1 ते 4 तुम्ही येऊ नका, आलं तर 1च्या अगोदर या किंवा 4 नंतर या. भगवद्गीता असेल, ग्रंथ असतील तर इथं तुम्हाला ते सगळे खरेदी करायला मिळेल. ती एनर्जी आणि खरंच उत्साह काय आहे ते तुम्हाला इथं या इस्कॉनमधल्या आरतीत कळेल. ते जे मंदिरातनं जी बासरी दिली आहे ना प्रसाद म्हणून, ते सगळ्यात स्पेशल वाटलं, कारण कोणालाच दिलेली नाही आहे, फक्त आम्हालाच दिली आहे ती बासरी. नमस्कार, माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर हा ब्लॉग चालू करायच्या अगोदर प्लीज एकदा कमेंटमध्ये हरे कृष्णा लिहा, कारण आजचा हा ब्लॉग त्याच रिलेटेड असणार आहे जे की तुम्ही थंबनेल बघितलं असेल. आपण निघालो आहे आज इस्कॉन टेम्पलला, जे की आरवड्यामध्ये आहे, तासगाव तालुक्यात, सांगली जिल्ह्यात. आपल्या पलूसपासून फक्त ते 29 किलोमीटर बसतं आहे. आणि तसंच जर तुम्हाला कोल्हापूरपासून यायचं असेल तर कोल्हापूरपासून 76 किलोमीटर बसतं आहे. आणि सांगलीमधून जर तुम्हाला यायचं असेल तर ते बसतं 40 किलोमीटर. तुम्ही बाय फ्लाईट पण येऊ शकता कोल्हापूरला, जे आपलं एअरपोर्ट आहे. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल किंवा बेंगलोर वगैरे लांब येत असाल तर कोल्हापूरला तुम्ही येऊ शकता बाय फ्लाईट, आणि तिथून आरवड्याला तुम्ही येऊ शकता. आणि मला माहिती आहे की थोडासा लेट येतो आहे व्लॉग, म्हणजे 8 ते 10 दिवसांनी लॉंग व्लॉग येतो आहे. बाकी शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड कंटिन्युअसली होतच राहतात, पण थोडंसं लॉंग व्हिडिओ करायला कॉलेज वगैरे असल्यामुळं थोडंसं शनिवार रविवारच मिळतो, त्यामुळं थोडंसं कधी कधी लेट होऊ शकतो. पण कंटिन्युअसली माझ्या चॅनलवर व्लॉग येत राहणार आहेत तुमच्यासाठी. आणि त्याचबरोबर त्या इस्कॉन टेम्पलला श्री श्री राधागोपाल टेम्पल असंही म्हणतात, आणि ते टेम्पल सकाळी 4:30ला उघडतं आहे. तर ही सगळी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन तिथं गेल्यावर सांगणार आहे. आणि हे माझं तिसऱ्यांदा ते चौथ्यांदा मी तिथं जातो आहे. तर प्लीज या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा, जेणेकरून तुम्हाला सगळं मी जे दाखवणार आहे या व्लॉगमध्ये ते टेम्पल, ते तुम्हाला नीट अनुभवता येईल आणि बघता येईल. चला, आता माझं आवरून झालेलं आहे, बाकीचे पण आवरत आहेत. आता त्यांचं आवरून झाले की सरळ आपण निघूया, आणि तिथं गेल्यावर मी तुम्हाला सरळ भेटतो. तर हे तुम्हाला समोर दिसत असेल ते हे मंदिर आहे. तर आम्ही आहे ते मंदिराजवळ आलेलो आहे, म्हणजे मंदिराच्या बाहेरच आहे. गाडीचं थोडं पार्किंगचं बघत होतो. ही गाडी आपली समोर दिसते ती लागली आहे. आणि आज आषाढी एकादशी असल्यामुळं थोडीशी गर्दी आहे. हे तुम्हाला समोर दिसतंय ते हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे. तर तेच तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढं दाखवणार आहे. आत्ता आपण सरळ जाऊया. बाकी तुम्हाला हे समोर आहे ते मेन एंट्रन्स गेट दिसत असेल, आणि समोरनं एक मेन एंट्रन्स गेट आहे. हा आहे तो मेन एंट्रन्स आहे तुमचा. आणि इथं जे दिसते ती चप्पल काढण्याची इथं व्यवस्था आहे. आपण आत आलेलो आहे, आणि म्युझियम पण बाकी आहे इथं दाखवण्यासारखं. बाकी आहे ते मी या मंदिराच्या आत आलो आहे. तर या मंदिराचं टायमिंग बघायला गेलं तर सकाळी 4:30 वाजता ओपन होतं आहे मंदिर, म्हणजे 4:30 वाजता असते ती आरती असते. पुन्हा ॲक्च्युअल मंदिर आहे दर्शनाला ओपन होतं ते आहे 7:30ला ओपन होतं. 12:30ला असते ती राजभोग म्हणून आरती असते. त्यानंतर 1 ते 4 हे मंदिर असते ते बंद असते. 1 ते 4 तुम्ही येऊ नका, आलं तर 1च्या अगोदर या किंवा 4 नंतर या. आणि 6:30ला असते ती आपली संध्या आरती असते, आणि 9 वाजेपर्यंत हे मंदिर असतं आहे. म्हणजे सकाळी 4:30 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे मंदिर असतं आहे. 9 वाजता हे कम्प्लिटली मंदिर बंद होतं आहे. आता आपण हे तुम्ही समोर मंदिर बघत असाल, हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. आपण आता इथूनच आत जाणार आहे. हे तुम्हाला मागं आहे ते मंदिराचा प्रवेशद्वार दिसत असेल. आणि त्याच इकडे तुम्ही बघितला तर तुम्हाला खरेदी वगैरे काही करायची असेल, म्हणजे माळा असतील किंवा तुमच्या ज्या घरातल्या बारक्या मूर्ती आहेत त्यांच्यासाठी काही खरेदी वगैरे करायची असेल, भगवद्गीता असेल, ग्रंथ असतील, तर इथं तुम्हाला ते सगळे खरेदी करायला मिळेल. आपले मंदिराच्या बाहेरच आहे बरोबर ते खरेदी करायसाठी तुम्हाला. बघा इथं भगवद्गीता आहे, वेगवेगळे पुस्तकं आहेत, पुन्हा माळा आहेत, भरपूरच काय
इथं तुम्ही बघू शकता, बघा ही भगवद्गीता. हे पण दिसत असतील ज्यांनी मूळ इस्कॉनची स्थापना केली. तर इथं कृष्णाबरोबर तुम्हाला नरसिंहाचं पण मंदिर मिळेल. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा मारायला मागच्या साईडला येता तेव्हा हे तुम्हाला समोर आहे ते नरसिंहाचं मंदिर मिळते. मी जरा जवळ जाऊन दाखवतो. हे बघा, हे आहे ते नरसिंह देवाचं मंदिर आहे. नरसिंहाबरोबरच वराह अवतार पण इथं आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे तिरुपती बालाजीचं पण मूर्ती दिसत असेल. हे बघा, थोडंसं रिफ्लेक्शन पडतंय पण दिसतंय व्यवस्थित. म्हणजे एका ह्याच्याबरोबर अनेक हे आहेत इथं मंदिर आहेत. हे कुठलं आहे? कृष्ण. हे कृष्ण अवतार आहे बघा. गोवर्धन पर्वत उचललेला हे तुम्हाला दिसतंय. त्यानंतर तुम्हाला वामन अवतार पण दिसत असेल. वामन अवतारांचं हे शिवपार्वती संवाद आहे, मूर्ती केलेली आहे तिथं. त्याचबरोबर तुम्हाला आत दिसत असेल ते जगन्नाथ अवतार आहे. हे बघा, हे तुम्हाला मी पुढनं दाखवतोय. आज गेट उघडं आहे. हे सुभद्रा, बलभद्र आणि स्वतः जगन्नाथ आहेत. तर जे तुम्हाला दिसतंय ते राम आहे ते गंगा नदी पार करताना आहे सीतामातेला. हे तुम्हाला इथे स्टॅच्यू दिसत असेल. हे बघा, मी थोडंसं लांबणी दाखवायचा प्रयत्न करतो, मी व्यवस्थित दिसेल तुम्हाला. वर तुम्हाला ही जगन्नाथपुरीची थोडीशी माहिती बघायला मिळेल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचू शकताय. आणि त्याचबरोबर आपल्याला जमलंच तर 6:30ची आरती पण मिळेल, जी संध्या आरती असते. पण आज गर्दी म्हणाल तर भरपूरच गर्दी आहे. म्हणजे नेहमीपेक्षा जवळजवळ 5 ते 10 पट गर्दी आहे. नेहमी एवढी गर्दी नसती. आषाढी एकादशी आज असल्यामुळं थोडीशी गर्दी आहे. त्यामुळं शूट थोडंसं मी आत आहे ते कमी करतो आहे, कारण आत डिस्टर्ब वगैरे व्हायला नको. आत बोलत नाही, मी फक्त शूट करतो आहे. तर हे मंदिर आहे ते आरवड्यात आहे आणि तुम्हाला तासगावपासून म्हटला तर फक्त 10 ते 12 किलोमीटर बसेल. यायला मॅक्झिमम 5 ते 10 मिनटं लागतील तासगाव टू आरवडी यायला. तर बघू शकता तुम्ही, हे दार बंद केलेलं आहे. बहुतेक आरतीची तयारी करत असतील. 6:30 वाजता आरती असते. तर आत्ता आहे ते 6:10 वाजलेत. एक करेक्ट 20 मिनिटांनी आरती आपल्याला बघायला मिळेल आणि त्या आरती आपण आरती तुम्हाला पण दाखवूया. ही तुम्हाला सगळी लोक बसलेली दिसत असतील आरतीसाठी. 6:30ला आरती चालू होणार आहे. आता फक्त 10 मिनटं राहिली. 6:20 होत आहेत. हे बघा, तुम्हाला समोर तयारी पण चालू दिसत असेल. ही सगळी अशी बसलीत आरतीसाठी आणि हळूहळू आता लोक येत आहेत. अजून गर्दी वाढायला लागली आहे थोडीशी. की बाहेर आहे ते थोडासा पाऊस सुरू आहे. आभाळ आलं आहे वरती. मागासपर्यंत वातावरण चांगलं होतं, ऊन होतं, पण आता अचानकच ढग आलेत सगळे. पाऊस पण थोडासा पडायला लागला आहे. आणि बाकी इस्कॉनची आरती म्हणाल तर बघण्यासारखी असते. म्हणजे खरी एनर्जी आणि खरंच उत्साह काय आहे ते तुम्हाला इथं या इस्कॉनमधल्या आरतीत कळेल. आता थोड्या वेळ चालूच होणार आहे. 5-1 मिनिटात चालूच होणार आहे. ते आपण चालू झाले की तुम्हाला दाखवू. तुम्हाला आता दिसतंय की 6:30 वाजलेत आणि आता हे आहे ते उघडायला लागलेत. दार आता उघडायला लागलेत. गर्दी पण खूप वाढली आहे. मी जेव्हा आलेलो तेव्हा फक्त आहे ते 20 ते 25 लोक होती. आता आहे ते 70पेक्षा जास्त लोक झाली. जय श्री राधा भगवान की, श्री विठ्ठल भगवान की, श्री गोविंदाई की, जय श्री भगवान की. ताई गो
बाकी मंदिरातनं बाहेर आले की ते तुम्हाला समोर आहे ते पिण्याचं पाणी दिसत असेल. तुम्हाला तिथं पिण्याची सोय आहे, पाणी पिण्याची सोय आहे. हा तुम्हाला मंदिरातनं बाहेरचा सगळा परिसर दिसत असेल. तर आता आरती वगैरे झाली आहे. तिथनं मी थोडंसं लांब आलो आहे कारण तिथं मला बोलताच येणार नव्हतं. एक 200-250 च्या लोकांच्या आसपास तिथं गर्दी असेल, मला बोलताच आलं नसतं. त्यामुळे थोडंसं लांब आलो आहे. आणि आम्ही इथनं आता जाणार आहे गोशालेत. गोशाला ही कुठं आहे? खालच्या साईडला आहे काय? खालच्या साईडला तुम्हाला इथं गोशाला दिसेल. इथं गोशालेत तुम्हाला ते दाखवणार आहे. तुम्हाला समोर दिसत असेल ते छोटंसं गार्डन आहे. आणि बाकी आरती म्हणाल तर आरतीची एनर्जी अनमॅचेबल आहे. म्हणजे इस्कॉनची आरती इथल्याच इस्कॉन नाही, प्रत्येक कुठलंही तुम्ही इस्कॉन घ्या, पुण्यातलं घ्या, मुंबईतलं घ्या, दिल्लीतलं घ्या, कुठलीही इस्कॉनची आरती त्याची एनर्जी अनमॅचेबल असते. हे बरोबर आहे का नाही प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दिसत असेल की हे कृष्णाची मूर्ती आहे आणि गोवर्धन पर्वत हा उचललेला आहे, गुहेत आहे. हे थोडंसं आत अंधार आहे त्यामुळे दिसणार नाही आहे. हे बघा, ही अशी मूर्ती आहे, गोवर्धन पर्वत उचललेली. मला गार्डन दिसत असेल तिथं आपण आत्ता गुहा बघितली. आणि इथं ती गोशाला आहे. हे तुम्हाला आता दाखवणार आहे. हे बघा, ही आहे ती गोशाला आहे सगळी. किती गाई असतील गोशालेत? किती 20-25 असतील का? 25-30 40-50 गाई असतील इथं. हे इथे पूर्ण गोशाला आहे. आता आम्ही आहे ते गोशाला बघून आलो. आता इथनं आम्ही म्युझियम बघायला जाणार आहे. म्युझियम तुम्हाला दाखवणार आहे. पण म्युझियमचं आता टायमिंग किती आहे माहीत नाही आहे मला. पण ते आता उघड असेल तर तुम्हाला दाखवू. म्युझियम इथंच आहे, जवळच आहे, मंदिराच्या इथंच आहे. आणि तुम्हाला जर काही खाय प्यायला गरज पडली तर इथं बाहेर खूप खाण्याचे स्टॉल्स आहेत. पुन्हा आत एक त्यांचं रेस्टॉरंट आहे इस्कॉनवाल्यांचंच, त्यामुळं खाऊ पिऊ तुम्ही इथं शकता. पाण्याची कमतरता नाही. आणि बाकी स्वच्छता म्हणाल तर स्वच्छता पण भारी आहे इथं. चला आपण आता म्युझियमच तुम्हाला दाखवायला नेणार आहे, जवळच आहे इथं. म्हटलं का नाही, त्यांचं हे आहे खाण्याचं रेस्टॉरंट आहे, गोविंदाज रेस्टॉरंट म्हणून आहे. त्यामुळे तुम्ही इथं नाश्ता पाणी करू शकता. आणि हे समोरच दिसत असेल ते तुम्हाला मंदिर आहे. हा तो मेन प्रवेशद्वार आहे मंदिराचा. आणि इथून या साईडला गेलं की हे बघा इथं म्युझियम लिहिलं आहे. इथून या साईडला गेले की ते जे समोर तुम्हाला दिसते ते म्युझियम आहे. आता ते उघडं आहे का बघूया, त्याचं टायमिंग मला माहीत नाही आहे किती आहे ते. म्युझियम आहे, म्युझियमचा प्रवेशद्वार आहे. तर मी आत्ता आतनं बाहेर आलेलो आहे. अनफॉर्च्युनेटली फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला अलाउड नव्हतात. पण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर खूप भारी आत हे केले. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपला प्रवास दाखवला आहे. भरपूर फोटो आहेत. आणि मृत्यूनंतर तुमच्याबरोबर कुठलं पाप केल्यावर काय होऊ शकतं हे सगळं दाखवलं आहे. खूप भारी आहे. माझ्याकडून 100% रिकमेंडेड आहे. तुम्ही इथं आल्यावर एकदा बघा आरवडे मंदिरात. आणि तिकीट म्हणाल तर प्रत्येकी फक्त 15 रुपये. तर हे तुम्ही बघू शकता अजून एकदा. हा आहे तो प्रवेशद्वार आहे. आणि इथून आता डायरेक्ट आपण बहुतेक खर्दीला जायचं आहे. ते तिथं मगाशी तुम्हाला हे दाखवलं, खर्दीचं दाखवलं इस्कॉन टेम्पलच्या आत. तिथं आपण आता जाणार आहे.
आणि तिथं बघूया काय काय ते खरेदी करायला. संध्याकाळचं बघू शकता की मंदिर कसं दिसतंय ते. हे बघा, हे आहे तो सगळा एंट्रन्स आहे. तो तुम्हाला मंदिराच्या बाहेर हा आहे तो प्रसाद मिळेल आणि मला तो शेवटचा प्रसाद मिळाला. मला मिळाल्यावर प्रसाद संपलेला आहे. हे इथं मंदिर दिसतंय, मंदिराच्या करेक्ट बाहेर आहे इथं. आणि प्रसादाला म्हटलं तर वरेचे तांदूळ आहेत, तिखट आणि मीठ लावले. तर आपल्याला आत्ता मामा भेटलेले आहेत. मामा, तुम्ही कुठनं आलाय म्हणला? भोगाव ते शिरसे, भोगाव शिरसे. ते इथनं जवळजवळ किती लांब आहे? शिवलिंग नका ते. बरं. आम्ही इथे डोरलेमध्ये आमच्या मुलग्याच्या मेहुणीकडे आलेलं आहे. त्यानंतर हे मंदिर पाहण्यासाठी इथे कृष्णाचं नाही हां, कृष्णाचं इस्कॉन टेम्पल. हां, कृष्णाचं मंदिर बघण्यासाठी इथं आलेलं आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच आलाय का यापूर्वी? पहिल्यांदा यापूर्वी येऊन गेलो, फक्त छोटं मंदिर होतं हे. हां हां हां, त्यानंतर हा परिसर वाढलेला आहे. वाढलेला आहे, बरोबर आहे. पहिला आहे ते बारकं मंदिर होतं. आणि पहिला अनुभव कसा आहे मग तुमचा मंदिराचा? मंदिर हे असं मंदिर आम्ही ऑल महाराष्ट्रात पाहिलेलं नाही. आता पहिलाच अनुभव आहे म्हणजे पहिला थोडक्यात. अनुभव. आणि आमच्या तिकडले मुलांच्या सहली शाळेच्या वगैरे असले तर आम्ही इकडे पाठवून देऊ. हो, ठीक आहे ठीक आहे, नक्की. शिक्षकांना हे नाही त्यांना सर्व माहिती सांगू आम्ही. हो 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 हो. बाकी तुम्हीच फक्त इथं आलाय का तुमचा परिवार पण आता नाही इथं? परिवार आमचा नाही, आमच्या मुलग्याची मेवणी इथं आहे नवीन डोरलेमध्ये, अच्छा. तोडकरांचा. हां, आमचा मुलगा DY कॉलेजवर पुण्यात आहे. पुण्यात आहे का? हां, तो पूर्वी म्हणजे 1 वर्ष वाघोली इथे शेण काढत होता. बरं बरं त्यानंतर तो DY कॉलेजवर क्लार्क म्हणून लागलेला आहे. बरं. त्यानंतर सून मी आमच्या स्वामी समर्थाकडे मागत होतो. 3 वर्षे मुलगी पाहत होतो, पण स्वामी समर्थांना म्हटलं मला अशी मुलगी पाहिजे. आमच्या महाराजांनी गुपित ठेवलं आणि नंतर लग्न झाल्यानंतर मुलगीला विचारलं तुझं शिक्षण काय झालं, तर मी महाराजांनी सांगितलं तिने DY झाली. तुमचं सासरे म्हणजे मागते तशी स्वामींनी पण दिली आणि कृष्णानं पण तुम्हाला स्वामी बी तेच कृष्ण बी तेच. तरी चांगलं वाटलं ना आल्यावर? हे म्हणजे अति रौम्य मंदिर परिसर आहे. परिसर पण मोठा आहे, स्वच्छता पण आहे. स्वच्छता चांगलं आहे. स्वच्छता पण चांगली आहे. आम्ही भोगाव ते शाहू महाराजांच्या भूमीतून आलेलं आहे. राधानगरी लक्ष्मी तलाव, काळामवाडी तलाव, तुळशी तलाव, परत धामणी तलाव, हे आमच्या राधानगरी तालुक्यामध्ये 5 तलाव आहेत. बरं. त्याचं कोल्हापूर जिल्ह्याला किंवा सांगली सातारा या जिल्ह्याला पाणी उपलब्ध होते आमच्या काळामवाडी व राधानगरी त्या लक्ष्मी तलावातून. ते पाणी नरसिंहवाडी कृष्णेपर्यंत येते. आमचा भोगाव ते परिसर सुजलम आहे. आणि फक्त आता चॅनलला एकदा सबस्क्राईब करायला सांगा. यूट्यूबला काय? हा, यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करायला सांगा एकदा. काय मला बोलता येईल. सबस्क्राईब बरं, लाईक करायला सांगा. लाईक करा यूट्यूब चॅनलवाले. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की एक खरेदीला आलो आहे आम्ही इथंच मंदिराच्या. हे मंदिर आहे, मंदिराच्या बाहेरच आहे इथं खरेदीला. बाकी इथं लहान लहान अशा मूर्त्या पण मिळतील आणि ड्रेस लहान पोरांसाठी पाहिजे असेल शर्ट वगैरे, तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला ते पण मिळेल इथं. सगळंच आहे, पोस्टर आहे, स्टिकर आहे, माळ आहेत, सगळंच तुम्हाला इथं भेटून जाईल. किती आहे ते? किती इंचाचं आहे? ते गेअर किती इंचीचं आहे? स्टिकर 2 आहेत. खालचं चांगलं वाटते ना. आता इथे खरेदी चालू आहे आणि मी आता बाहेर आलोय. आज जास्तच गरम होते त्यामुळे इथं बाहेर आलोय. बाकी तुम्हाला ह्याच्या ब्लॉगबद्दल काही कमेंट करायचं असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकताय. बाकी तुम्हाला मंदिर कसं वाटलं हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिराची स्थापना म्हणजे जे हे इस्कॉन मंदिर दिसतंय त्याची स्थापना श्री भक्तिवेदांता श्री प्रभुपाद यांनी केलेली आहे. आणि बाय द वे मी आतनं एक जगन्नाथाचं स्टिकर घेतलं आहे. मी जिथं बसतो मी अभ्यासासाठी आणि एडिटिंगसाठी व्हिडिओ करायसाठी, तर तिथं लावायला एक जगन्नाथाचं स्टिकर घेतले मी आतनं. मला आत आणि अजून कीर्तन चालूच आहे. मगाशी आरती झाली, आता कीर्तन चालूच आहे अजून आत. हे बघू शकता इथं लोक अजून आहेत बऱ्यापैकी आणि इथं तुम्हाला दिसेल ते इथं प्रसाद मिळतोय.
आणि खरंच वाईब म्हणजे नेक्स्ट लेवल आहे, एनर्जी नेक्स्ट लेवल आहे. हे कुठंच अनमॅचेबल आहे. हे खरंच इथं भारी वाटते. तुम्ही एकदा इथं येऊन बघा, इस्कॉन टेम्पल एकदा येऊन बघा गेलं नसेल तर. आणि आपल्या चॅनलवर असेच व्लॉग येत राहणार आहेत. आणि यापुढचा शक्यतो बहुतेक व्लॉग गुढे पाचगणी किंवा महालक्ष्मी मंदिराचं असेल, जे की कोल्हापूरला आहे. आणि बाकी तुम्ही मंदिराच्या एंट्रन्सलाच बघाल तर हे आहे ते अन्नदान महादान हे सगळं केलेलं आहे. आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला काही विचारायचं असेल तर. हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे, खाली नंबर पण दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ते दिसते ते मंदिरात बासरी दिली आहे, फक्त आईलाच मिळाले. आणि हे त्या प्रभूंनी स्टिकर दिलं आहे. त्यांनी म्हणाले की जिथं तुम्ही झोपताय तिथं समोर लावा. आणि आम्ही आता थेट आहे ते घरी जाणार आहे. हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा नक्की. की मंदिराचा मेन प्रवेशद्वार आहे. मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर बघितला तर तुम्हाला खायला प्यायला वगैरे गाड्या आहेत, त्यामुळं खायची प्यायची चिंता वगैरे काही नाही आहे. हे बघा समोर आहे ते सगळं बेकरी आणि दुकानं हेच आहेत. आणि सगळ्यात स्पेशल मला वाटलं की ते जे मंदिरातनं जी बासरी दिली आहे ना प्रसाद म्हणून, ते सगळ्यात स्पेशल वाटलं, कारण कोणालाच दिलेली नाही आहे, फक्त आम्हालाच दिली आहे ती बासरी. तर ते सगळ्यात आजचा स्पेशल मोमेंट होता आजच्या या व्लॉगमध्ये. आणि मी आता व्लॉग हा इथं संपवतो. इथं आमची समोर आहे ती तुम्हाला पार्किंगला गाडी दिसत असेल. तर हा मी व्हिडिओ इथे संपवायचा म्हणतो आहे, कारण आता सगळं म्युझियम मंदिर वगैरे सगळं प्रसाद वगैरे तुम्हाला आरती पण दाखवून झालेली आहे. मला वाटत नाही काय राहिले तुम्हाला दाखवायचं. तर प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच आपले व्लॉग आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. तोपर्यंत बाय.